अस्सलामुअलैकुम। आज बनवत होतो मी इडली. इडली का पीठ मी रेडीमेड आणला. मी हमेशा रेडीमेड हाडता आणि त्याच्यात इनो घालता आणि मिक्स करता ते का ते आता बघा किती घट पीठ असे आणि त्याच्यात मी सोडो टाकलं, थोडाच खाली पाणी टाकता आणि त्याच्यात इनोचा एक पाकिट 1 किलो का 2 पाकिट 2 किलो का घालता. मी इथे 2 पाकिटं घालली. 2 किलो पीठ होता तर त्याच्यात 2 पाकिट घालले इनोचे आणि हालत होतो एका हातानं. मग नाही मिळत होता, जमत होता. आहेत का माझ्या बोलला जरा पकड बेटा. मी जरा हलवून घेता बेस. जसं घालला ना तसा फुगून वर येत होता पीठ. मस्त एकदम फुगते. आता ते का मी इडलीच्या ढाप्यामध्ये साच्यामध्ये घालीन. हे बघा तेल लायला साच्या का आणि त्याच्यात आता भरीन इडली. इथे पाणी गरम उकट व्हायला जो झाला असे पाणी त्याच्यात लिंबू टाकला म्हणजे कसा काला नाही होत म्हणून. आता एक एक साचे त्याच्या डाप्यामध्ये ठेवून जाईन. बघ पाणी उकळला एकदम उकळला ना मग मी ठेवत जाता भितर. आता एक एक साचे उचलीन आणि ठेवत जाईन. माझं 12 इडलीचं साचे असे माझं ते एक टायमाका 12 इडली निघतात. हे बघा 4 2 8 4 साचे असत म्हणजे 12 इडलीचे. एक एक उचलून ढाप्यात ठेवत असे. आता त्याच्यावरती ढाकणाला आहे आणि बेलन त्याच्यावर वजन ठेवता. साईडची वाफ जाते ना म्हणून. ते बेलन ठेवून दिला. हे फासवर 5 मिनटं ठेवीन आणि 15 मिनटं स्लोवर ठेवीन. 20 मिनटं ठेवता मी आणि मग बघ झाली 20 मिनटं. आता काढताशी इडली एक हे बघ झाली. बघताशी बोटला झाली. मग काढून जरा थोडं टाईप थंडी होकट व्हायता आणि थोडं सांबार बनवलं शे ना, थोडी चटणी बनवली. बोला काय बनवचं रोज रोज जेवण. बोला आज इडली खावा सांच्यारची बनवी तशी मी आयत का घेऊन आलो स्कूल अशी. तेव्हा येताना पीठ घेऊन आलो. मला आज इडली बनवूया. मग आणि डोसे पण बनवले मी थोडेसे. लास्ट काय पण थोडी चटणी बनवली आणि सांबार थोडा बनवला. आणि आता सांबार नाही पण जास्ती काय ते लोक चटणीच खातात. माका पसंत लागते सांबार आणि मी सांबार बनवते थोडासा. कव बनेन सांबार तेव्हा सांबारची रेसिपी शेअर केली नाही. बघ काय मस्त एकदम गबगबीत इडली झाली होती एकदम आणि मस्त एकदम लागतात. एकदम गबगबीत एकदम सॉफ्ट इडली झाली होती. एकदम मस्त बिन दाताचा माणूस पण खाईल अशी झाली इडली मस्त. आता एक एक काढून घेत असे तोडून पण जात आकायत जात असे एक एक मस्त एकदम सॉफ्ट इडली येतात. आणि जरा पण पीठ आंबट नसते. एकदम फ्रेश पीठ येते ना. त्या पिठात मी इनो टाकता, मीठ टाकता आणि बनवका घेता ताबडतोब. बघ काय नुसती कबकबीत इडली झाली होती. मस्त नरम नरम एकदम ताबडतोब बनवची. येते मी डोसे काढले. मग थोडेसे तव्यावरच काढले. तो फ्युचुराचं तवो असे रोटीचं त्याच्यावर पण येतात डोसे मस्त एकदम. छोटे छोटे डोसे काढले होते एकदम कुरकुरीत. माझ्या आयत का लय पसंत. डोसे काढले ना बोलते दीदा बहुत अच्छा लग रहा, बहुत अच्छा. एकदम कडक करो बोलते. बघ असे कडक केले ना मग खाते. तर आणि केच्यासोबत खाते, शेजवान चटणीसोबत खाते. ते काय ही चटणी नाही पसंत. माझ्या आयतचं डोसं असे मस्त आता खाते ताईच्यासोबत शेजवान चटणीसोबत. चला ते बघे अल्लाह हाफिज. दुआमध्ये याद ठेवा माका. आणि कसं लागलं माझा व्हिडिओ माका कमेंट करून सांगा. अल्लाह हाफिज. परत मिळेन वापिस.